नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक धक्कादायक बातमी आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केलेला आहे. आणि आता या प्रकरणात गणपत गायकवाड आणि दोन्ही साक्षीदारांना त्यांच्या साथीदारांना कळवा पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलंय. गणपत गायकवाड, हर्षल केणे, संदीप सरवणकर या तिघांना अटक करण्यात आलेली आहे. आणि सुरक्षेच्या दृष्टीने तिघांना देखील आता कळवा पोलीस ठाण्यात आणण्यात आलंय. कळवा पोलीस ठाण्याबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त सध्या तैनात करण्यात आला आहे. दरम्यान गणपत गायकवाड यांच्यासह 6 जणांवर आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. गायकवाड यांच्यासह तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत, तर फरार असलेल्या तिघांचा आता पोलिसांकडून शोध घेतला जातोय. नागेश बाडेकर, वैभव गायकवाड आणि विकी गणित्रा हे सध्या फरार आहेत. आणि गणपत गायकवाडांचा मुलगा वैभव गायकवाड याला देखील आरोपी बनवण्यात आलाय. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर सध्या आपल्या सोबत आहेत. कृष्णा, अत्यंत धक्कादायक बातमी आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यासह आता तिघांना अटक करण्यात आली, तर तिघे जण फरार असल्याचं कळतंय. सागर, आपण पाहतो की रात्री हा प्रकार घडलेला होता आणि पोलीस ठाण्यातच हा प्रकार घडल्यामुळे ताबडतोब गणपत गायकवाड आणि त्यांच्या 2 साथीदारांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं. मात्र इतर 3 जण जे या कटामध्ये सहभागी होते ते फरार आहेत आणि पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. विशेष म्हणजे गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड याला देखील या गुन्ह्यामध्ये आरोपी बनवण्यात आलेला आहे. पोलीस त्याचा देखील शोध घेत आहेत. आणि सुरक्षेच्या कारणास्तव किंवा हिल लाईन पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये दोन्ही बाजूचे कार्यकर्ते हळूहळू गर्दी करत होते आणि त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला असता आणि कुठलीही तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून गणपत गायकवाड आणि इतर जे 2 आरोपी आहेत त्यांना कळवा पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. त्यानंतर दुपारी 12च्या सुमारास या तिघांनाही कोर्टात आणलं जाईल, कल्याणच्या, आणि त्यानंतर हजर केलं जाईल आणि रिमांड सुद्धा मागितला जाईल. मात्र इतर 3 आरोपींचा शोध सुरू आहे, ज्यामध्ये नागेश पाडेकर, वैभव गायकवाड आणि विकी गणित्रा अशी या 3 जणांची नावं आहेत ज्यांच्यावरती हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गणपत गायकवाड भाजपचे आमदार आहेत, त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांचे सगळे समर्थक जे आहेत ते सुद्धा गर्दी करू शकतात याचा अंदाज पोलिसांना होता. आणि त्यामुळेच या पोलीस ठाण्याच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त सुद्धा लावण्यात आलेला होता. मात्र तरी सुद्धा कुठलीही तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी या सगळ्या 3 आरोपींना दुसरीकडे हलवण्यात आलेलं होतं. आणि आता जी माहिती मिळते त्यानुसार कळवा पोलीस ठाण्यामध्ये त्यांना ठेवण्यात आलेलं आहे. दुपारच्या वेळेस कोर्टात हजर करण्याच्या वेळेला या तिघांनाही तिथून कल्याणच्या कोर्टामध्ये आणलं जाईल आणि त्यानंतर त्यांना तिथं हजर केलं जाईल. मात्र दुसरीकडे वैभव गायकवाड जो गणपत गायकवाडांचा मुलगा आहे त्याला देखील यामध्ये आरोपी बनवण्यात आलाय. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, गणपत गायकवाड भाजपचे आमदार आहेत, त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यामुळे या संदर्भातला रिपोर्ट जो आहे तो सुद्धा पोलिसांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे पाठवलेला आहे. आणि कदाचित त्यांची आमदारकी या सगळ्या कारवाईमुळे जाऊ शकते किंवा विधानसभा अध्यक्ष त्यावरती निर्णय घेऊ शकतात. मात्र सध्या जी माहिती मिळते आहे त्यानुसार पोलिसांनी हा रिपोर्ट जो आहे तो विधानसभा अध्यक्षांना पाठवलेला आहे. दुपारच्या सत्रामध्ये कोर्टामध्ये गणपत गायकवाड आणि इतर दोघांना हजर केलं जाईल आणि रिमांड मागितला जाईल. मात्र हा रिमांड मागत असताना पोलीस नेमका काय युक्तिवाद करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण गणपत गायकवाड यांनी आणि त्यांच्या सुरक्षा रक्षकानं एकूण 6 गोळ्या झाडलेल्या होत्या आणि त्यापैकी जे काही महेश गायकवाड आहेत त्यांना या गोळ्या लागल्या आणि त्यांच्यासोबत आणखी राहुल नावाचा एक त्यांचा सहकारी होता, त्यांना देखील या गोळ्या लागलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावरती ज्युपिटर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. गणपत गायकवाड यांना कोर्टात हजर केल्यानंतर किती दिवसांचा त्यांना रिमांड मिळतो आणि पुढची त्यांच्या आमदारकी संदर्भातही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय कारवाई करतात हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. सागर, नक्कीच कृष्णा, तुम्ही आपल्या सोबत राहाच. मात्र जमिनीच्या वादातून हा सर्व प्रकार घडल्याचा समोर येत आहे. आणि महत्त्वाची बाब म्हणजे पोलीस ठाणे परिसरातच हा गोळीबार झालेला आहे. शिंदे गटाचे पदाधिकारी आणि भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यातील हा वाद अत्यंत विकोपाला गेला आणि त्यानंतर हा संपूर्ण प्रकार घडला.